नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आपण आज अशा काही विषयावरती चर्चा करणार आहोत मित्रांनो, की ठराविक विषय म्हणजे असा शेळी पालनातील दोन विषय आहेत। एक म्हणजे बंदिस्त शेळी पालन, एक म्हणजे अर्ध बंदिस्त किंवा फिरस्ती शेळी पालन। या विषयावरती आपण थोडक्यामध्ये आज चर्चा करण्याचा प्रयत्न करूया, कारण की जेणेकरून मित्रांनो माझ्या लक्षामध्ये आपण जवळपास गावरान शेळ्या आपल्याकडे आहे उस्मानाबादी। त्या शेळ्यांवरती जवळपास आपण 4 वर्ष 4.5 वर्ष झाले, 5 वर्ष समजा आपल्याला होत आलंय। त्याच्यामध्ये आपण बंदिस्त शेळी पालन करतोय। तर मित्रांनो, गावरान बंदिस्त शेळी पालन म्हणजे उस्मानाबादी किंवा गावरान दोन्हीमधील बंदिस्त शेळी पालन आणि आता सध्या जे ट्रेंडमध्ये आहे समजा, तर हे आहे मित्रांनो सध्या चालू बिटल, शिरोही किंवा बोर, अशा बरेच काही नवीन प्रजाती आहेत समजा, ज्या बाहेरच्या जाती आहेत त्यांच्यावरती बंदिस्त शेळी पालन बरेच काही आपले शेळी पालक मित्र त्यांच्यावरती शेळी पालन करत आहेत। तर त्या विषयावरती थोडासा हा विषय असणार आहे मित्रांनो। तर विषय असा आहे मित्रांनो, की कोणती शेळी बंदिस्त शेळी पालनासाठी उपलब्ध, चांगल्यापैकी तिला शूट होतंय, अशा पद्धतीनं आपण आजचा हा विषय विचार करणार आहेत। तर मित्रांनो, आपण बऱ्याच म्हणजे 5 वर्षापासून गावरान शेळीवरती बंदिस्त शेळी पालन करतोय, पण वाटेल तेवढा आपल्याला याच्यापासून रिझल्ट मिळालेला नाही, किंवा जसं आदर आता बिटल शेळ्यांचं सांगतायत त्याप्रमाणे मला पण बरेच काही अशा गोठ्यावरचा अनुभव आलेला आहे, की बिटल शेळ्यांची पिल्लं ही एकदम चांगल्या म्हणजे वाढ खूप फास्ट होते त्याची, आणि वाढ झाल्यामुळे ते पिल्लं लवकरात लवकर विकण्यासाठी उपलब्ध होतात। आणि आपले जे बकरं आहेत समजा गावरान शेळ्यांची, ह्या बकरांना थोडा कालावधी जास्त लागतोय, कारण की यांचं कसं आहे, यांची वाढ लवकर झपाट्यानं होत नाही। जशी बिटल शेळीच्या बकरांची वाढ होती त्याप्रमाणे आपल्या गावरान शेळींच्या बकरांची वाढ एवढे झपाट्यानं होत नाही। 6 महिन्यामध्ये सरासरी आपल्या बकराचे 6 ते 7-8 हजार रुपयापर्यंत पैसे येतात। पण बिटलच्या शेळीचे आता सध्या बिटल ट्रेंडमध्ये आहे, त्याच्यामुळे बिटल शेळीचा जर विचार करायला गेला तर 6 महिन्याचा बोकड हा जवळपास 30 ते 35 हजारापर्यंत, 40 हजार रुपयापर्यंत पण त्याला मागणी आहे। त्याच्यामुळे आज विषय असा झाला मित्रांनो, की ज्याचा त्याचा विषय असा आहे, की कल असा आहे की बिटल शेळी पालन करावं आणि त्याच्यापासून चांगल्यापैकी इन्कम घ्यावं। तर खरं तर म्हणलं तर बरोबर आहे, आज जर आपण गावरान शेळ्यांचं शेळी पालन करतोय, पण त्याच्यामध्ये जेवढं आपल्याला वाटेल त्याप्रमाणे बकरांची वाढ होत नाही ना। आपला मेन उद्योग विषय असा असतो की आपला सगळा पैसा हा बकरांच्या पैशावरती असतो। शेळी पालनामध्ये जर मूळ विषय म्हणलं तर बकरांचं जेवढं आपल्याला बेनाफाईड मिळणार, समजा पैसे मिळतील ते बकराकडून बकरांचेच पैसे मिळत आहेत। त्याच्यामुळे मित्रांनो विषय असा झाला की खरं तर शेळी पालन जर करायचं म्हणलं तर आता जवळपास 50% लोक ही बिटल आणि परत एक जात आहे काटेवाडी। तर काटेवाडी ही दुधासाठी चांगली उपलब्ध आहे, बिटल पण दुधासाठी चांगली आहे, आणि गावरान शेळीला थोडं दुधाचं प्रमाण कमी असतं। दुधाचं प्रमाण कमी असल्यामुळे काय होतं, पिल्लांची एवढी वाढ होत नाही, पिल्लं एवढे म्हणजे सदृढ राहत नाही। त्याच्यामुळं जास्तीत जास्त कल हा बिटल आणि काटेवाडी शेळ्यांकडं सर्वांचा झालेला आहे। तर खरं तर मित्रांनो, आता सध्या मार्केटिंग ट्रेंडिंगमध्ये जर म्हणलं तर बिटल शेळी आहे, जिथं तिथं चर्चा म्हणलं तर बिटलची आहे। बिटलचं ॲव्हरेज म्हणजे भाव पण खूप वाढलेले आहेत। त्याच्यामुळं सगळ्यांचा विचार एकच आहे की बिटल शेळी पालन हे खूप छान आहे आणि बंदिस्तसाठी खूप उपयोगी आहे। बंदिस्त शेळी पालन, गावरान जर शेळी बंदिस्त केली तर थोडी सुधारण्यासाठी तिला वेळ लागतोय, पण बिटल शेळी ही मुळातच बंदिस्त शेळी आहे, त्याच्यामुळं तिला शूट होण्याचं व्हायला वेळ लागत नाही। बंदिस्त आणि गावरान शेळी ही शूट व्हायला थोडा वेळ लागतोय। त्याच्यामुळे आता प्रत्येकाचं हा विचार आहे की आपण बिटल शेळी पालन करावं आणि त्याच्यामधून चांगल्यापैकी आपण इन्कम घ्यावं। हे तर खरंच तर खरी गोष्ट आहे,
कारण की आजकाल विचार करायला गेलं तर याच्यामध्ये जेवढा आपल्याला नफा भेटायचा तेवढा नफा गावरान शेळी पालनामध्ये भेटत नाही. आणि त्याच्यामुळं गावरान शेळ्यांवरती बंदिस्त करून ठेवायचं म्हणल्यानंतर कोणाचा एवढा म्हणजे विचार राहिलेला नाही आहे. कारण की माझा पण विचार आहे की भविष्यामध्ये आपण 1-2-3 महिन्यामध्ये हे पूर्ण गावरान शेळ्या काढून टाकणार आणि याच्यावरती आपण बिटल शेळ्यांवरती काम करणार आहोत मित्रांनो. कारण की याच्यामध्ये जेवढा आपल्याला वाटेल तेवढा इन्कम भेटत नाही. बकरं पावसाळ्यामधले बकरं वाढत नाही, त्यांचं वजन वाढवत नाही, त्याच्यामुळं आपल्याला ह्याच्यावरती जास्त इंटरेस्ट राहिलेला नाही. तर प्रत्येकाचं हे जे विचार आहेत हे बरोबर आहेत. कारण की गावरान शेळी ही फिरस्ती शेळी आहे आणि तिला बंदिस्त करून तिचं एवढं वाटेल तेवढं आपल्याला बेनिफिट भेटत नाही, त्याच्यापासून नफा भेटत नाही. त्याच्यामुळं सर्वांचा कल हा बरोबर आहे, योग्य त्या ठिकाणी चालला. कोणी बोर शेळी पालन करतंय, बोर आफ्रिकन बोर जी आहे शेळी ती पण वजन वाढीसाठी चांगली आहे. त्याच्यानंतर बिटल पण आहे, शिरोही पण आहे, त्याच्यानंतर सोजत आहे. बऱ्याच काही अशा प्रजाती बाहेरच्या जाती ज्या आहेत त्यांच्या बंदिस्तमध्ये झपाट्यानं वाढ होते आणि आपल्याला वाटेल तेवढा इन्कम आपण त्याच्यापासून घेऊ शकतो. आज बिटल शेळ्यांचा विचार जर केला तर बिटल शेळी 40,000 ते 50,000 रुपयापर्यंत एक शेळी आपल्याला विकत भेटते. बकराचा विचार जर केला तर एक बोकड जर घ्यायचा म्हणलं तर आपल्याला क्रॉसिंगचा बोकड म्हणलं तर 50,000 ते 60,000 रुपये मोजून द्यावं लागतात. आणि आपला बोकड जर क्रॉसिंगच्या वेळेस जर विकायला गेलं तर मी आता मागे एक विकला 2 दाती बोकड फक्त 14,500 रुपये, 14,100 रुपये त्याचे आले मित्रांनो. कारण की त्याची वाढ होत नाही, एवढी उंची वाढत नाही, परत वजन वाढ होत नाही आणि त्याच्यामुळे आपल्याला त्याच्यामध्ये जेवढं आपल्याला रक्कम भेटायची तेवढी रक्कम भेटत नाही. तर त्याच्यामुळंच आपला पण विचार चालू आहे की आपण थोडी जागा सरकावी आणि गावरांच्या ऐवजी बिटल करून बघावं किंवा एक बोकड आणून बिटल क्रॉस आपल्या गावरान शेळ्यांना करून बघावं. काहीतरी प्रयत्न वेगळे केल्याशिवाय आपल्याला त्याच्यामध्ये इन्कम कसा भेटल हे लक्षात येणार नाही मित्रांनो. त्याच्यामुळं तुमच्याकडं पण गावरान शेळी जर असेल एखादी बिटल घेऊन बघा, थोडं चेंज करून बघा. त्याच्यामध्ये फरक पडल्यास 100% आपण त्याच्यावरती तुम्हाला पण आता तुमच्या गावामध्ये आता 4-5 दिवस झाले एका मित्रांना काटेवाडी शेळ्या 6 काटेवाडी शेळ्या आणलेल्या आहेत. ते आपण 1-2 दिवसामध्ये त्याच्या वाटेवरती जाऊन तो व्हिडिओ पण तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करेल. 16,000 रुपयाला एक शेळी त्यांनी आणलेली आहेत बहुतेक, मी काय असं बाहेरून ऐकलेलं आहे. तर गाभण आहे का पिल्लांचे आहे ते आपण तिथं गोठ्यावरती गेल्याच्या नंतर पूर्ण व्हिडिओ डिटेलमध्ये तुम्हाला त्याची माहिती टाकण्याचा प्रयत्न करेन. कारण की मला 2-3 दिवसापासून त्याच्याकडे जायचं आहे पण वेळ भेटत नाही. तरी पण आपण एक दिवस जाऊन तुम्हाला तिथं सविस्तर तो व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न करेल. काटेवाडी शेळी पण दुधासाठी चांगली आहे आणि दूध जर चांगलं असेल आईला तर पिल्लं पण चांगल्यापैकी सुदृढ राहतात, वजन पण चांगलं राहतं, तब्येत पण चांगली राहते. अशा हिशोबाने आपण बघूया.